पूर्णा तालुक्यातील मोजे गौर येथील वड्डर समाजाच्या कुटुंबातील एक लहान मुलीचा मृत्यू झाला होता. पण त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे स्मशानभूमी नसल्याने त्यांनी अखेर त्या मुलीचे पार्थिव तहसील कार्यालयात आणून पायरीवर ठेवले. जोपर्यंत स्मशानभूमीसाठी जागा देत नाही तोपर्यंत पार्थिव हलवणार नसल्याचे स्पष्ट करत पायरीवरच आंदोलन सुरू केले. तब्बल 2 ते 2.5 तासानंतर तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी तोडगा काढत गौर व आडगाव शिवारातील 2-3 गटात जिथे जागा उपलब्ध असेल तिथे अंत्यसंस्कार करण्याचे आदेश मंडळाधिकारी तलाठी यांना दिल्याने अखेर मय्यत सरस्वती सुनील पवार हिचे पार्थिव उचलण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत हारकर, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड, विस्तार अधिकारी विश्वनाथ पुरी, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीधर पारवे, धनगर टाके सरपंच सेनाजी माटे, वड्डर समाज नेते शेषराव शिंदे मांजरे, पंचायत समिती सदस्य जोगदंडसह वड्डर समाजासह गौर ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित होती. काय म्हणाले पाहूया. ज्या ठिकाणी याच्या अगोदर तुम्ही त्याच ठिकाणी शेतकरी आहे त्याच्यावरती नांगरट करतो काय करतो त्याच्यावरती पुढची कारवाई करायला आम्ही ऐकला एक मिनिट सर, आम्ही तुमचे सर साहेबांचं ऐकून 4 दफन आम्ही केले सर. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाले. रात्री आम्ही 9 वाजता 10 वाजता जर दफन केली, आपण सकाळी राख सावरतो तसं आम्ही माती सावरतो सर. तर आम्ही सकाळी माती सावरतो जावं असतो ते शेतकरी का सर काय ते ओळख येते पहा सर. म्हणूनच तुम्हाला काय सांगितलं की म्हणजे 4 त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू ना आपण. नाही आम्हाला सर आता तिथं हा असा प्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. नाही आम्हाला सर ती जागा आम्हाला हे करून द्या. ऐका ना, कुठली पण जागा जर त्याच्यासाठी आपण आजच प्रस्ताव पाठवू. तुम्हाला वाटत दाखवतोय ते आपण मान्य जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवू. तोपर्यंत हा विधी आपण उरकून देऊ आणि ते नागून टाकणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ ना. तर सर आता असं तोंडी बोलण्यामध्ये सर 3-4 घटना घडली. एक घटना सर सकाळी 10 वाजता अंत्यविधी होती. ते रडता रडता विटंबन वेळ झाल्यामुळं दुसरी त्यांची 25 वर्षाची सुनबाई मेली. तर 2 अंत्यविधी अखेर संध्याकाळी 10 वाजता करायची वेळ आलेली. ते आम्हाला एखादा माणूस मिळाल्याच्या नंतर असा प्रश्न पडतो की आपल्याला आता सोयऱ्या धाऱ्याला सांगावं का की कोणता वेळ द्यावा बाबा. आता अंत्यविधी करायचं पण टाइम कोणता द्यावा कारण जागा उपलब्ध नाही आपल्याला. तर त्याचे आम्ही सोयऱ्या धाऱ्याला सांगायला बंद केले की आम्हाला जागाच नाही तर आपण सोयऱ्याला सांगू किती बस आज उद्या होते का आज होते. 5 ना आपण चर्चा करूया. 5 जण कोणी पण सर आम्ही राहणार गौर वडार समाजाला स्मशानभूमीला जागा उपलब्ध नसल्यामुळं आम्ही वारंवार 4 महिन्यापासून तहसीलला खेटत होतो पण आम्हाला जागा उपलब्ध करून देत नव्हते आणि तात्पुरते अंत्यविधी करण्यासाठी जागा देत होते. आणि ते जे अंत्यविधी करलेली जागा जी होती गायरान तिथं आम्ही संध्याकाळी अंत्यविधी केली की सकाळी शेतकऱ्यांनी तिथं टोटल नांगर लावून लेवल करून टाकायचे म्हणजे आम्हाला माती सावडासुद्धा आम्हाला मिळ लावू द्यायचे नाही. तर असे 3-4 घटना घडल्या. अखेरला आम्हाला नाईलाज असतो आज डेड बॉडी घेऊन तहसीललाच यावं लागले. आणि आज शासन प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन आम्हाला लेखी आश्वासन दिले आणि आज जागा आम्हाला 20 गुंठे आमच्या समाजासाठी ते आरक्षित करून स्वतः तहसीलदार साहेब PI साहेब हे टोटल होते तर आम्हाला जागा उपलब्ध करून देणार. आणि या आयुष्य आम्ही आज समाधान झालो. कोण्या ठिकाणी दिली जागा उपलब्ध? गौर लगत आडगाव सोगाव शिवारातली गायरान आहे त्या गायरानमधली 20 गुंठे जागा आम्हाला लेखी स्वरूपात दिलेली आहे.